नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, मोठी खुश खबर आहे। मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते, अशा लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 3000 रुपये हे जमा होणार आहे। यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर काय या जी आर मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे, आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिनांक 20 मे 2026 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे, आपण या ठिकाणी पाहूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महिला लाभार्थ्यांना माहे मार्च 2026 करिता 365,25,50,000 व माहे एप्रिल 2026 करिता 365,25,50,000 असे एकूण 730,51,00,000 इतका निधी हा वितरित करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी पहा, ज्या लाडक्या बहिणींना मार्च व एप्रिल महिन्याचे हप्ते मिळाले नव्हते, अशा महिलांसाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। अशा महिलांच्या खात्यात आता हे 1500 अधिक 1500 असे एकूण 3000 रुपये जमा होणार आहे। परंतु ज्या महिलांना अगोदर हप्ते मिळालेले आहे, अशा महिलांना मात्र यामध्ये हप्ता मिळणार नाही। ज्या महिलांचे हप्ते बाकी होते, यामध्ये मार्च महिन्याचे 1500 आणि एप्रिल महिन्याचे 1500 एकूण 3000 रुपये हे आता पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जाणार आहे। यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर आता लवकरच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। लाडक्या बहिणींच्या खात्यात या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले तर आपल्या चॅनलवरती याची सविस्तर माहिती दिली जाईल। त्यासाठी आपल्या ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।